श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे घरच्या घरी आपल्याला स्वामी प्रगट दिन विशेष. आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ आज मी एक सेवा सांगणार आहे. हे तुम्ही करा, तुमच्या जीवनामधले कोणतेही संकट दुःख शिल्लक राहणार नाही. स्वामी महाराजांची ही सेवा तर आपल्याला दररोज केली पाहिजे, पण काही संकल्पयुक्त अशा सेवा असतात की आपल्या खूप प्रश्न आहेत, आपले खूप दुःख आहेत, काही विशेष स्थिती आहेत, ह्याच्यावरती आपण करायचे असतात. म्हणजे आपल्याला आता स्वामी प्रकट दिन आहे 10 एप्रिलला, तर आपल्याला 31 मार्चपासून 11 दिवसाची आपल्याला सेवा करायची आहे. जर समजा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर आपण 11 दिवस एक श्री स्वामी समर्थ महाराजांचं पारायण, 11 माळे श्री स्वामी समर्थ मंत्र, 11 वेळेस तारक मंत्र एकाच वेळेमध्ये दररोज 11 दिवस लगातार आपल्याला ही सेवा करायची आहे. मी आज जे सेवा सांगणार आहे हे आपण उद्यापासून पण करू शकता, म्हणजे 31 मार्चपासून पण करू शकता, किंवा 108 दिवसाची ही सेवा तुम्ही घरामध्ये करा किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करू शकता. म्हणजे ही सेवा काय आहे, आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, आपल्या जीवनामध्ये खूप संकटे आहेत, आपले प्रश्न मार्गी लागत नाही, तर स्वामी समर्थ महाराज केंद्रामध्ये गेले तर आपण प्रश्न उत्तर करायला जातो, आपले काही समस्या त्यांना सांगत असतो, तर ते गुरुमाऊलीच्या आदेशानं आपल्याला ते प्रश्न उत्तराची सेवा आपल्याला देतात. आणि 108 आरतीला तुम्ही हजर राहा. केंद्रात म्हणतात की 108 आरती तुम्ही हजर राहा. म्हणजे कोणत्याही वेळेमध्ये 8 वाजता एक आरती असते, भूपाळी आरती, मग 10:30ला, मग 6ला, अशा आरत्या असतात केंद्रामध्ये. पण काय आपल्याला 108 काही कारणानं जाणं शक्य होत नाही. आपले प्रश्न आपल्याला तर सोडायचे आहेत, पण कुणाला सुविधा नसतात आणि दररोज केंद्रात जाणं शक्य नसतं. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्येच आपल्याला 108 आरती करायची आहेत. म्हणजे कधी तुम्ही वेळ ठरवून घ्या, सकाळी 8 वाजता, सकाळी 8 वाजता, सकाळी 10:30 वाजता नैवेद्य आरती आणि संध्याकाळी 6 वाजता. ह्याच्यामध्ये तुम्ही कधीही पण करू शकता. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, आरतीविषयी थोडीशी माहिती सांगते मी. आरती हे महाराजांची आरती करायची आहे आपल्याला. जर तुम्ही 10:30ला करत असाल, फक्त महाराजांचीच करायची आहे, आणि सकाळी भूपाळी आरतीच्या वेळेस तुम्ही करत असाल तर तुम्हाला 3 आरत्या म्हणायची आहेत. एक गणपतीची, एक दुर्गा मातेची आणि एक स्वामींची. आणि संध्याकाळी जर आरती करायचं असेल तर तुम्हाला 5 आरत्या म्हणायच्या आहेत. एक गणपती, एक स्वामी महाराज, दत्त महाराज, गायत्री आणि भगवान विष्णूची, ह्याचे 5 आरत्या संध्याकाळी म्हणायच्या असतात. आणि मंत्र पुष्पांजली म्हणून आपण स्वामीचा जय जयकार करून मग आपण प्रार्थना म्हणायची असते. सद्गुरुनाथ हात जोडितो, हे तर नित्यसेवामध्ये आपण दिलेलंच आहे. आणि आरती करताना काही काळजी घ्यायचं आहे. आरती म्हणजे काय, आपण आरती म्हणजे स्वामी महाराजांना आपण हाक मारतो, आपले स्वामी महाराजांना दुःख सांगतो, अर्थतेनं हाक मारणे म्हणजे ही आरती असते. म्हणजे आपण आरती म्हणजे उगाच असं बोलायचं म्हणून बोलायचं नाही, आपण त्या शब्दामध्ये, त्या भावामध्ये भाव घोर होऊन ही आरती करायची आहे. असे स्वामी महाराज प्रचंड रूप धारण केलेले आहेत, अशी कल्पना आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे. आणि स्वामींना आपलं सगळं ग्राण सांगतोय, आपलं सगळं दुःख सांगतोय, आपले सगळे संकटे सांगतोय, आणि सगळ्यांचे संकट स्वामी महाराज आपल्या चरणी घेतात आणि सगळ्या भक्तांना संकटमुक्त करतात. आणि ही भावना आपल्या मनामध्ये घेऊन आपल्याला आरती करायची आहे. त्याचबरोबर आरती झाल्यानंतर आपल्याला मंत्रपुष्पांजली म्हणून आपण ते फुलं स्वामी महाराजांजवळ चरणी आपल्याला अर्पण करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ही सकाळ किंवा संध्याकाळ, जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या वेळेमध्ये आरती करू शकता. समजा आता तुम्हाला संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी नैवेद्य आरती 10:30ची एक टाईम तुम्ही ठरवून घ्या, किंवा तुम्हाला
कोणत्याही वेळेमध्ये, समजा आता ह्या वेळेमध्ये जमत नसेल, थोडं इकडं तिकडं 5-10 मिनटं अर्धा तास झालं तरी पण चालेल, पण तुम्ही ही आरती घरामध्ये स्वामी महाराजांची आरती करून पहा. आणि त्याचबरोबर आरती करताना आपण आता ओवाळणं झालं, आरती केल्या केल्या आपण लगेच ताट खाली ठेवत असतो, पण असं करू नये. आरती करताना 1 चम्मच पाणी घ्यायचं आहे, ताटाभोवती फिरवायचं आहे, ते पाणी थोडंसं खाली ठेवायचं आहे जमिनीवर आणि त्याच्या किंवा पाटावर, तरच त्याच्यानंतर ती आरती आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे. ह्याच्या मागचं सुद्धा शास्त्रीय कारण आहे. म्हणजे जी आपण आरती पाणी न ठेवता आपण आरती जमिनीवर ठेवतो, ते पुण्य सगळं त्या इंद्रदेवाला जातं, ते पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही. जर आपण जल अर्पण करून ते जर आपण ताट ठेवला तर त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं की आपण ती आरती केलेली आहे. आणि ही धरती माताचा सांभाळ करणारं ही म्हणजे स्वर्गाचे देवता म्हणजे इंद्रदेवता, मग त्यांना ते पुण्य प्राप्त होतं. म्हणून ते आपण पुण्य प्राप्त करण्यासाठी ती आरती कधीही खाली अशी ठेवू नये. कारण बघा, आपण नैवेद्य दाखवत असताना सुद्धा आपण ताटाखाली चौकोन भरीव मंडल करूनच आपण नैवेद्याचं ताट ठेवत असतो. जर आपण जमिनीवर ताट ठेवला, ते पुण्य इंद्राला जाणार, कारण का ही धरती इंद्राचीच आहे. इंद्रानेच या धरतीचं सगळं सांभाळ करत असतो. हे स्वर्गाचे देवता आहेत, म्हणून ते नैवेद्य म्हणून आपण मंडळ करत असतो. आणि पाणी तुळशीपत्र अर्पण करून त्या तुळशीचे पत्राने पाणी 3 वेळेस फिरवत असतो गायत्री मंत्र म्हणून. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवतो आणि मग ते नैवेद्य आपण देवाला ते तुळशीपत्र अर्पण करतो. त्यानंतर मग ते पुण्य, ते नैवेद्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. नाहीतर मग ते नैवेद्याचं पुण्य इंद्रदेवाला जाईल. मग कधीही आरती करताना, नैवेद्य दाखवताना भगवंताला काही तुम्ही दाखवा, देवासमोर काही तुम्ही अर्पण करा, त्यावेळेस चौकोन मंडळ, भरीव मंडळ पाणी जल अर्पण करून त्याच्यावर ठेवूनच मग आपण अर्पण करायचं आहे. मग आरती झाल्याच्या नंतर आपल्याला बघा, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचे यथाशक्ती 11 माळी तर तुम्ही जरूर जप करा. 11 माळी जपण्याचे ह्याचे सुद्धा काही कारणे आहेत. 11 माळीच का? बघा, पहिली माळ आपण आपल्या गुरूंसाठी करतो, दुसरी माळ आईसाठी, तिसरी माळ वडिलांसाठी, चौथी माळ हे आपण आपल्या पितरांसाठी करतो. बाकीचे जे 6 माळी आहेत ते आपले काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार ह्यासाठी करत असतो. आणि शेवटची ती 1 माळ आहे ती आपण आपल्या स्वतःसाठी करत असतो. म्हणून हे सगळे आपले संकट, हे दुःख दूर होण्यासाठी आपण 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप हे आवर्जून करायचं आहे. 3 अध्याय वाचण्यास सांगितले जातात रोज. मग 3 अध्याय का वाचावं? 1 अध्याय असतो आपल्या पूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये काही आपल्याकडं चुका झाल्या असेल, पाप घडला असेल, कोणाचे मन दुखले असेल तर त्याचा नाश होण्यासाठी. दुसरा अध्याय असतो आता वर्तमानामध्ये आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी. आणि तिसरा अध्याय म्हणजे पुढचे उज्ज्वल भविष्यासाठी. आपण म्हणून हे असे 3 अध्याय दररोज वाचत असतो. म्हणून 3 अध्यायाला महत्त्व आहे. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही काळामध्ये आपले जे काही भूतकाळामधले कर्म नष्ट व्हावं आणि वर्तमानमध्ये सगळे इच्छा पूर्ण व्हावं आणि पुढचं उज्ज्वल भविष्य आपलं चांगलं घडावं, म्हणून हे 3 अध्याय असतात. म्हणून हे स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, हे महाराज आहेत. आपलं जर दुःख हे दुसऱ्याला सांगितलं तर लोक रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगत असतात. जर आपलं दुःख गरानं आपण स्वामी महाराजाला जर सांगितले तर स्वामी महाराज आपल्याकडनं सगळं दुःख घेतात आणि ते सहन करतात आणि आपले दुःख मुक्त करतात. म्हणून आपलं दुःख, आपलं गरानं हे दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण आपल्या गुरूंना, आपल्या स्वामीसमोर सांगायचं आहे. स्वामीला आपलं गरानं सांगायचं आहे, मन मुक्त सांगायचं आहे आणि स्वामीसमोर बसायचं आहे. आणि रडू आलं तर रडून घ्यायचं आहे, दुःख सांगायचं आहे आणि सांगून आता जे काही करता आणि करिविता तूच एक स्वामीनाथा म्हणून सगळं काही त्यांच्या चरणी अर्पण करून द्यायचं आहे. स्वामीशिवाय करायला सुरू. महाराज हे आपल्या जीवनात कोणतेही संकट ठेवत नाही. ही अनुभव सिद्ध उपाय सेवा आहे. महाराज हे कलियुगाचे चालक, मालक, पालक आहेत. कलियुगाचं हे सांभाळ करणारे देवता आहेत आणि
कलियुगाला जे संकटामध्ये खूप काही संकट दुःख कलियुगामध्ये येणार आहेत, म्हणून स्वामी महाराज हे सगळे दुःख निवारण करण्यासाठी आणि सगळ्या दुःखाचं संकटातून निवारण करून भक्तांना सुखी करण्यासाठी त्यांचं हे अवतार झालेलं आहे. तर ही छोटीशी माहिती तुमच्याशी मला शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक जरूर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि घंटीवर बटन दाबून लाईक जरूर करा.